नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रोज वेगवेगळ्या भाज्यांसाठी वेगवेगळा मसाला वापरून कंटाळा आला आहे का? मग आपला हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात. मी तुम्हाला असा खास घरगुती मसाला वाटण दाखवणार आहे जो जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये वापरता येतो. हा मसाला एकदा बनवून ठेवला की रोजची भाजी झटपट, चविष्ट आणि सुगंधी होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला आता तुम्हाला साहित्य दाखवते. साहित्यात आहे इथं काजू हे ऑप्शनल आहेत. खोबरं भाजून घ्यायचे. कांदा, मी ही थोड्याच भाज्यांसाठी करत आहे. 10-12 लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर, धने, तेजपत्ता. हे कमीत कमी 4-5 भाज्या होतील एवढा मसाला आहे. 2 लवंगा, 3 काळी मिरी, चक्रफूल, जिरे, शहाजिरे, दालचिनी आणि ही काय म्हणतात त्याला, इलायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, आता आपले सगळे मसाले आपण भाजून घ्यायचे. सगळ्यात आधी मी कांदा टाकलेला आहे. कांदा पण माझा छान भाजत आला आहे. आता मी त्याला काढून देते. एक मसाले टाकून भाजायचे आहे व्यवस्थित. लसूण, खोबरं आणि अद्रक एकदमच भाजलेला आहे. जास्त खोबऱ्याला हे करायचं नाही, काय म्हणतात त्याला, काळसर होईपर्यंत भाजायचं नाही, काळपट होईपर्यंत भाजायचं नाही, नाहीतर भाजीला करपट वास येईल. कधी भाजून झालं तर मी कांदा काढून घेतलाय. आता खोबरं पण काढून हे बघा तुम्ही बघू शकताय. आता हे सगळे मसाले भाजलेले आहेत. आता हे छान मिक्सरमधनं बारीक करूया. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर थोडंसं तेल सुटेपर्यंत ह्या वाटणाला परतून घेणार आहोत. चला, बघू शकता आपल्या वाटणातून हळूहळू तेल रिलीज व्हायला लागलेलं आहे आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे. एकूण मला ह्याला शिजवायला 10 मिनिट लागलेले आहे. हे रोजच्या भाजीत वापरलं तर एकदम मस्त लागतं. तुम्हीही एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं वाटण रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघा, मी आता केला गॅस बंद. चला तुम्हाला मी केलेली देवपूजा दाखवते. कारण आपलं स्वामी अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती म्हणून चॅनल आहे. कशी वाटली देवपूजा आणि रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि हाईप करायला विसरू नका. बाय. आपलं वाटण रेडी आहे मैत्रिणींनो. बघा तुम्हाला कसं वाटलं वाटण, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की